इतर कामं मोजू इतर कामं. एक तर MMRDA अधिकारी आमदारांना मूर्ख बनवत असतील किंवा आमदार लोकांना मूर्ख बनवतात आणि खोटं बोलतात. आत्ताचे आमदार आपण सामान्य नागरिक आहोत. आज त्यांची अपॉइंटमेंट घेतली, त्यांची भेट घेतली, त्यांना पत्र दिलं वसई तालुक्याच्या खड्ड्यांसाठी. खड्ड्यांवर चर्चा झाली आणि मुख्यमंत्री साहेबांनी आयुक्त साहेबांना फोन लावला आणि त्वरित खड्डे भरण्यासाठी आदेश दिले. मुख्यमंत्री साहेबांचे मी नेहमीच आभारी आहे. ही कामं आम्ही फोनवर करायचं ना काका. कालपर्यंत अधिकाऱ्याला फोन लावायचे आणि सांगायचे अमुक अमुक केल्याला खड्ड्यात करून टाका, कशाला लोकांना त्रास. नगरसेवक नाही तुम्ही, 6 वर्ष झाले माझी झाले आणि विसरू नका. मल्टी मॉडल कॉरिडॉर जो अलिबाग पासून नायगाव पर्यंत आहे, 40-50 हजार करोडचा, आम्ही मुख्यमंत्री साहेबांची भेट त्यासाठी घ्यायची. हजारो कोटीची मेट्रो जी आहे ती आपल्याकडे आली पाहिजे. आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट त्यासाठी घ्यायची. खड्ड्याची कामं हे माझे नगरसेवक फोनवर करतात, कार्यकर्ता करतो. त्याच्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना त्रास कशाला द्यायचा. तुम्ही मागणी करा ना. हे जी आम्ही सगळी केलेली कामं आहे टेंडर प्रोसेस पर्यंत पोहोचलंय, करून घ्या आणि उद्घाटन पण तुम्हीच करा. त्याच्यामध्ये पण आम्हाला पडायचं, उद्घाटन पण तुम्हीच करा, त्याच्यामध्ये पण आम्हाला पडायचं नाही. आपल्याला काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, रील बनवण्यामध्ये. असे बरेच वेगवेगळे मुद्दे बोलण्यासारखे आहेत. आज फक्त विषय रोडचा म्हणून तेवढेच बोलतो आपण. लोकांची तमाम जनता गुळगुळीत रस्ते म्हणून जमा झालेली आहे. हे कुठल्या एक पक्षाचे कार्यकर्ते किंवा नागरिक नाही आहेत, तर सर्व पक्षीय आणि सामान्य नागरिक ज्यांना गुळगुळीत रस्त्यांचा त्रास आहे, तशी सगळीच जनता आज महापालिकेला जमलेली आहे. एका पत्रकारांनी मगाशी मला विचारलं की आज रविवार आहे, संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे, तर मोर्चा आज कशाला. सामान्य माणूस नोकरीला जाणारा त्यांची विनंती होती की रजेच्या दिवशी घ्या, आम्हाला पण ह्या मोर्चामध्ये सहभागी आहे. पोलीस प्रशासनाशी आम्ही बोलले, परवानगी मिळाली. महापालिका आम्ही आयुक्तांशी बोलले, विनंती केली की तुमचे संबंधित अधिकारी आमच्या मोर्चाच्या दिवशी महापालिका जरी बंद असली तरी आज सगळे संबंधित अधिकारी इकडे हजर पाहिजे. आहेत का अधिकारी? AFC, DFC, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पासून सगळे महापालिकेमध्ये आज आहेत. माझ्या पत्रकारांनी मला विचारलेला गैरसमज नको की सुट्टीवर महापालिकेला कशाला मोर्चा आणलाय. अधिकारी आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी उपलब्ध आहेत. आज मोर्चा कशाला? पहिल्यांदा रस्ते खराब झालेत का? अजिबात नाही. फक्त वसई तालुक्याचे रस्ते खराब होतात का पावसाळ्यामध्ये? अजिबात नाही. सगळ्यांची लिस्ट काढा. आमदार खासदार आजपर्यंत झालेले त्यांच्या विभागामध्ये, बाजूचं मीरा भाईंदर असेल, ठाणा असेल, मुंबई असेल, तुम्ही शहर गाव पकडायचं आणि जाऊन तिकडे परिस्थिती बघायची. आज मुंबईला जायला कोण रस्त्याने हिंमत करते का? 6 तास वसई जनता बँकेचा कार्यक्रम होता बाजूला माडाच्या ग्राउंडमध्ये. गडकरी साहेब पाहुणे म्हणून आलेले. गडकरी साहेबांना विनंती केली आम्ही स्टेजवरून की
हायवे अख्खा गुजरातपर्यंत कॉन्क्रीटचा झाला पाहिजे. त्यांच्या भाषणामध्ये 1 महिन्यात काम चालू होईल हे आश्वासन दिलं, शब्द पाळला. 1 महिन्यात नाही पण 6 महिन्यामध्ये त्यांनी काम चालू केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. दुर्दैव हे ज्या कॉन्ट्रॅक्टरला ते काम मिळालं आहे, असं वाटते की जुने रस्ते बरे होते. कॉन्क्रीटचे रस्ते तर झाले, फाट्यावरून मध्ये येताना काय परिस्थिती आपल्या सगळ्यांनाच माहिती. कुठे लेवल नाही, काय नाही, एक्झिट बरोबर केलेले नाही आहेत. पॅच मध्ये मानकी पीडब्ल्यूडीची म्हणून तिकडे कॉन्क्रीट केलंच नाही. बरं चाललंय. आज मोर्चा कशाला? प्रताप नाईक सारखे किती लोकांचा जीव गेला पाहिजे रस्ते चांगले करण्यासाठी. एक मुलगी कोमामध्ये गेला. तुमच्यातला एक पत्रकार, त्याचा फोन आलेला, त्यांनी एक्सरे ऑफिसमध्ये व्हॉट्सअपवर पाठवला. बघायचा एक्सरे. पत्रकार खड्ड्यामुळे तुटलाय, मला पण यायचंय, मला पण या मोर्चामध्ये सामील व्हायचंय, पण तुटलाय, येऊ शकत नाही. पत्रकार. रिक्षावाल्यांचे फोन, दादा आम्हाला पण सहभागी व्हायचं आहे. अँब्युलन्स वाल्या, अँब्युलन्सची संघटना, त्यांचे फोन की दादा बाकी सगळं तर ठीक आहे, पण अँब्युलन्स जाण्यासारखे पण रस्ते राहिले नाहीये. किती लोकांचा जीव गेला पाहिजे, किती लोकांचे हातपाय तुटले पाहिजे, किती लोक कोमामध्ये गेले पाहिजे. एक आठवडा आधी मोर्चा काढायचं हे डिक्लेअर केलं. एवढं फास्ट टेंडर महापालिकेमध्ये आजपर्यंत बघितलं नाही. टेंडरची नावं सांगतो मी तुम्हाला. एक्झिस्टिंग जे पॅचवर्कचं टेंडर आहे बोलतोय, होतं नाही, आहे. मुदत कधीपर्यंत आहे तर मार्च पर्यंतची. कधीपर्यंतची मुदत आहे? 2026 मार्च पर्यंतची मुदत आहे. फक्त 2 वर्षांची बिलं पेंडिंग ठेवलेली आहे प्रशासकांनी. 2 वर्षापासून यांना बिलं दिलेली नाही. 2 तारखेला नवीन टेंडर निघते, 3 तारखेला तिसरं टेंडर निघते. माहिती देतो तुम्हाला. 68 करोड 29 लाख 68 कोटी 29 लाख रुपये. कसलं टेंडर आहे हे? 60 दिवसामध्ये पॅचवर्क करायचं अख्ख्या महापालिका. 60 दिवसाची मुदत. पॅचवर्कचं टेंडर ऑलरेडी आहे, त्यांची बिलं दिली नाही. तेच काम नवीन टेंडर निघते, साधारण 70 कोटीचं. मुदत काय तर फक्त 60 दिवस, म्हणजे 2 महिने. 3 तारखेला नवीन टेंडर निघते, 55 कोटी 60 लाख रुपये. किती? 55 कोटी 60 लाख रुपये. काम काय? तेच काम. अमुक ठिकाणून अमुक ठिकाणी रस्ता बनवायचा. म्हणजे उदाहरण घ्यायला गेलं तर नायगाव हायवेवरून नायगाव स्टेशन पर्यंत रस्ता बनवायचा. अशी विविध कामं, ती तुम्हाला लिस्ट सगळी पत्रकारांना मी देईल. आणि 4, रील मधून आम्हाला माहिती पडते की तेच रस्ते MMRDA कॉन्क्रीटचे करणार आहेत. म्हणजे 1 रस्त्यावर 4 पटीने आपण खर्च करायचा.
एक्झिस्टिंग पॅचवर्क, त्याच कामावर दुसरं सेम काम निघालेलं आहे 70 कोटीचं. त्याच गोष्टीवर नवीन डांबरचे रस्ते बनायचे हे 55 कोटीचं निघालंय आणि तेच रस्ते कॉन्क्रीटचे MMRD करणार आहे असं आम्हाला रील मधून माहिती पडते. आता एका कामावर 4 विविध टेंडर कशासाठी, हा प्रश्न मला वाटते आपण सगळे पत्रकारांकडे उपस्थित आहेत त्यांनी विचारला पाहिजे. आणि सगळे टेंडरचे डॉक्युमेंट ऑनलाईन आहेत. म्हणजे 3 टेंडर, एक एक्झिस्टिंग, 2 नवीन निघालेले आहेत त्याच रस्त्यासाठी. आणि रील मधून आम्हाला माहिती पडते की MMRD हे रस्ते कॉन्क्रीटचे करणार आहेत. रस्ते चांगले झाले पाहिजे. 4 पटीने चांगले नका करू, एकच पटीने चांगले करा ना. मोर्चा डिक्लेअर केला, 2 तारखेला एक टेंडर, 3 तारखेला दुसरं टेंडर, वसईला बॅनर लागलेले आहेत वर्क ऑर्डरची. आपलं वर्क ऑर्डर नाही काय, टेंडर डॉक्युमेंट. हे पहिल्यांदा बघितलं मी आयुष्यात. 35 वर्षात कधी कोणी टेंडरचं बॅनर बनवलाय आयुष्यात बघितलं नाहीये. आपण बघितलं असेल तर मला सांगा. हे सगळे पत्रकारिकडे आहेत. महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठल्याही आमदाराचं असं ऐकलं नाही की टेंडरची कॉपी जे पत्र आपलं महापालिका हे करते आणि MMRD मधून जर होणार असेल तर महापालिकेचा पैसा कशाला वाया घालवतात. करा ना MMRD. हे डांबरीचे रस्ते कशाला, कॉन्क्रीटचे तुमच्या रील मधून सांगितलं कॉन्क्रीटचेच करा ना. फक्त ते हायवे सारखे करू नका, चांगले करा. हायवे एवढे सुंदर करू नका. काय पद्धत चालू आहे, परिवर्तन बरं दिसते आहे. ही एवढी सगळी जमल्यात, काही लोक सोपारा ट्रॅफिक मध्ये अडकले. एक बाजूला लोक येऊन सांगतात की काही प्रतिनिधी म्हणतात की महापालिकेकडे पैसेच नाही. गेल्या वर्षापर्यंत तर सगळाच पैसा होता. किती कोटीची एफडी होती? 400 कोटीची एफडी केलेली. आणि 400 कोटीची जी एफडी केली ती महापालिकेला व्याज मिळेल त्याच्यासाठी नाही. तेहेरजा प्रकल्प ला लागणारा जो पैसा म्हणजे आपल्याला पाणी पुरवठा डॅम आपण मालकीचा करून घेतला. आज खूप विषय आज फक्त रोडवर मी बोलणार. 400 कोटीची एफडी तोडली तर 400 कोटी गेले कुठे? कुठे गेले? एफडी तोडली कशी काय? ते पाण्यासाठी आपण ठेवलेले. रील वगैरे मध्ये आता ते मला बोलायला लावून नाही जाऊ. लोक बोलायला लागल्यात आता. लोक बोलायला लागल्यात. आणि त्याचा मला रीलवर रील म्हणतात की रील कशाला गरजेचं आहे. सगळ्यांबरोबर जर तुमचे प्रश्न आणि मी सांगतो की आम्हाला अडचणीचे प्रश्न विचारा. गोड गोड बोलू नका. अडचणीचे प्रश्न विचारा. आम्हाला सगळी उत्तर तुम्हाला देतो. आज 35 वर्षात काय झालं ते ना विचारतात ना. 35 वर्षात काय झालं? 2014 पर्यंत रस्ते झाले. हितकबुली केली. रील मध्ये हितकबुली केली. म्हणजे 35 वर्षांमधले 20 वर्ष वजा करा. म्हणजे आता तर मला फक्त 15 वर्षाचं उत्तर द्यायचंय. 15 पण नाही, 10 वर्ष. 2014 पर्यंत रस्ते झाले. त्याच्यानंतर एकही रस्ता झाला नाही. बरोबर ना? कोणतरी पत्रकारच मला बोललो आहे का नाही? बरोबर आहे. म्हणजे हे तर कबूल केलं की 2014च्या आधी बऱ्यापैकी कामं झालेली आहे. एका प्रतिनिधी सांगितलं की फक्त 100 कोटी MMRD होऊन आलेले आहेत. म्हणजे हे तर कबूल केलं की 35 वर्षात काहीच झालं नाही. म्हणजे 100 कोटी जर आणले. नायगावच्या ब्रिजची किंमत काय माहितीये का कोणाला? ईस्ट वेस्ट ब्रिजची किंमत काय आहे? म्हणजे 8 कोटी आमदार साहेबांना जी माहिती मिळालेली आहे त्याच्यापेक्षा 8 कोटी फक्त त्या एक ब्रिजची किंमत जास्ती आहे. इतर कामं मोजू इतर कामं. एक तर
MMRDचे अधिकारी आमदारांना मूर्ख बनवत असतील किंवा आमदार लोकांना मूर्ख बनवतात आणि खोटं बोलतात. आताचेच आमदार आपण सामान्य नागरिक आहोत. आज आपण माजी आमदार नाही, आपण सामान्य नागरिक आहोत. म्हणजे एकतर MMRDचे अधिकारी आत्ताच्या आमदाराला मूर्ख समजत असतील किंवा बनवत असतील, कारण की त्यांनी तो पेपर घेऊन दाखवला की MMRDच्या अधिकाऱ्यांनी मला माहिती दिली की अख्ख्या तालुक्यामध्ये फक्त 100 कोटी 35 वर्षात आलेले आहेत. म्हणजे एकतर ते आमदाराला खोटं बोलतात किंवा आमदार तुम्हाला सगळ्यांना खोटं बोलतोय. या दोन पैकी एक कबूल केला पाहिजे. विविध पत्र ते सगळं तुम्हाला मी त्याला ज्यांना पाहिजे असेल त्या लोकांना बंच देतो. काय काय फॉलोअप केलेलं आहे. लोकशाही के आगे लोकशाही के अरे वो माइक ऊपर का रिंग रूट ह्याच्यात हायलाइट केलेलं आहे. कोणीतरी झूम कराय. मुख्यमंत्रीचं नाव दिसतंय का? झूम करा. दिसतंय का मुख्यमंत्री? नाही. दुसऱ्या ओळीवर मुख्यमंत्री लिहिलेला आहे, दिसतंय का? मुख्यमंत्रीची मीटिंग घेतलेली त्या टाइमचे आमदार राजेश पाटील, सिद्धेश ठाकूर, लोकनेते इंद्र ठाकूर, माजी महापौर सगळे, म्हणजे शेट्टी साहेब असतील, मानकर साहेब असतील, नाईक साहेब असतील, उपमहापौर रुपेश जाधव सारखे असतील आणि काही कार्यकर्ते त्या मीटिंग मध्ये उपलब्ध होते. शासनाचं पत्र आहे, माझं पत्र नाही आहे. हे माझं पत्र नाही, हे शासनाचं पत्र आहे. ह्याच्यात काय उल्लेख केलाय? जी मीटिंग तुम्ही मुख्यमंत्रींबरोबर घेतलेली त्या मीटिंग मध्ये डिस्कस झालेली कामं 40 मीटरचा रिंग रोड चा हा विषय. चूक एकच झाली की आम्ही तिकडे रील नाही बनवली. आता असं वाटतं की रील बनवली असती. चूक एकच झाली की ह्या मीटिंग मध्ये आम्ही रील बनवू शकलो नाही, बनवली नाही. कारण की कसं आहे, आम्हाला काम करण्यामध्ये मजा येते, काम करायची आवड आहे, लोकांमध्ये राहायची, लोकांमध्ये अडचणी समजून घ्यायची ही आवड आहे आम्हाला. परत सांगतो, शासनाचं पत्र आहे हे, माझं पत्र नाही आहे. अधिकाऱ्यांनी लिहिलेलं आहे की मुख्यमंत्री सोबत झालेली बैठक रिंग रूटची, एक पत्र. रिंग रूटचा विषय, मुख्यमंत्री बरोबर झालेली दुसरी मीटिंग. करा झूम. अमित दिसतंय काय हायलाइट केलेलं? 12 ब्रिजेस शहरातले मुख्यमंत्री बरोबर झालेली मीटिंग. दिलेला मुख्यमंत्रींनी आदेश की हे 12 ब्रिजेस झाले पाहिजे. माझं पत्र नाही आहे हे. डिपार्टमेंट टू डिपार्टमेंटची माहिती मागवली जाते. एस्टिमेट कोण करून देते? तर महापालिका करून देते. MMRDA ब्रिजेस करणार, कुठचा ब्रिज कुठे होणार आहे, त्याची रुंदी किती, त्याची लांबी किती, त्याचा एस्टिमेट हे सगळी महापालिका करते. तर MMRDAने दिलेलं पत्र महापालिकेला की आमची जी मुख्यमंत्री बरोबर बैठक झालेली त्या बैठकीमध्ये झालेले हे 12 ब्रिजेसचा एस्टिमेट इमिजिएटली आमच्याकडे पाठवण्यात यावे. पाच रेल्वेवरचे ब्रिज झाले, 5 रेल्वेवरचे ब्रिज झाले. ऐकलंय आपण? ऐकलं ना? काही आमदार फटाके करून सुटतात आहेत. वाचा. मुख्यमंत्री बरोबर झालेली बैठक, त्याच्यामध्ये आमदार कोण कोण उपस्थित होते? ठीक आहे, माझी महापौरांची वगैरे नावं नाही आहेत, कारण की प्रोटोकॉलच्या हिशोबाने त्यांची नावं टाकू शकत नाही. 5 ब्रिजेसचा फॉलो, मुख्यमंत्री बरोबर झालेली बैठक, माझं पत्र नाही आहे. हे डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट MMRDAने महापालिकेला पाठवलेलं पत्र आहे की त्याचे एस्टिमेट करून आमच्याकडे पाठवा. ही माझी पत्र दाखवत नाही मी. जसे ते होल्डिंगवर हे पत्र दिलंय ना, हे टेंडर डॉक्युमेंट, असं वाटते आता ते
सगळे टेंडर डॉक्युमेंट आपल्याला पण पॅनल बिनवर टाकायला लागतील. आपल्याला करायचंच नाहीये. आपण लोकांबरोबर नाही, आपल्याला रील बिल पडत नाही पडत. आपण लोकांना भेटून बोलला करतो, त्याचा अडचण समजून घेतो. आज रेल्वेवरचे ब्रिजेस अजून पुरावे पाहिजे 35 वर्षातले. हे तर फक्त गेल्या 5 वर्षाचे मी बोलतोय. तो बॅनरचा फोटो मला कुठल्या तरी एका पत्रकाराने दाखवला. कुणी दाखवलेला पत्रकार? त्याच्यावर येतो मी. 2024 हे पत्र आहे. हायलाइट केलेली नावं लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर. विषय काय? 120वी मीटिंग जी MMRDA ची होते, दर मीटिंगचा क्रमांक असतो. 2000 काय तारीख दिसते का? तारीख 24/12 ये तारीख हायलाइट किया वो 24/12/2007. 2007 120वी मीटिंग 2007 ला झालेली. काम कुठलं हे पण शासनाचा प्रश्न आहे, माझा नाही. ह्याच्यात उल्लेख काय केलाय? हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूरांनी मागणी केलेली मीरा भाईंदर ते नायगाव खाडीवरचा ब्रिज. शासनाचं पत्र आहे, आम्हाला रिप्लाय आलेला आहे 2024 मध्ये. त्याचा अख्खा इतिहास मी मागवलेला, आत्ताचा नाहीये, 2024चं पत्र. कधीपासून आम्ही फॉलोअप करतात आहे? 2007. मग तुम्ही बोलले की 15 वर्ष थोडी लागली पाहिजे. पुढचं पान दाखवतो. एस्टिमेट काय? 100 कोटी 2007 मध्ये. हे हायलाइट केलेलं आहे. नायगाव ते मीरा भाईंदरच्या ब्रिजचं एस्टिमेट 2007 मध्ये काय होतं? तर 100 कोटी होतं. MCCLA, सॉल्टमॅन, SEIA, IW, हे मी तुम्हाला सगळं देणार आहे. ज्याला पाहिजे त्याला सगळी माहिती देणार आहे. किती वेगवेगळे डिपार्टमेंटचे परवानग्या लागल्या ह्या ब्रिजसाठी. प्रत्येक परवानगी समोर तारखा लिहिलेल्या आहेत. वाचते का कोण? तुमच्यातला वाचणार कोण? फक्त अख्खं सेंटेन्स बोलायची गरज नाहीये. MCCL कुठल्या तारखेला परवानगी मिळाली? सॉल्ट पॅन फक्त तारखा माहिती होतं. ZMA 2/5/2017. 1 मिनिट. 2017ला MCCMA ची परवानगी मिळाली. 2017ला 10 वर्ष लागले. परवानगी कोणाची? गव्हर्नमेंटने घ्यायची, वेगळ्या गव्हर्नमेंट बॉडीज. टेबल टू टेबल फिरणारे कोण? हे सगळे. आणि आम्ही 10 वर्ष लागली फक्त MCCMची परमिशन घ्यायला. पुढे SEIAA 2/8/2017. 2/8/2017 10 वर्ष लागली ती परवानगी घ्यायला. आणि हे टेबल टू टेबल आम्ही सगळ्यांनी फिरून, म्हणजे सगळ्यात खालच्यातला खालचं टेबल जे असेल, सगळ्यात लो लेवलचं ऑफिसर, लो लेवल म्हणजे काय, सगळ्यात ज्युनियर ऑफिसर, तिकडे आपले कार्यकर्ते टेबल टू टेबल फिरायचे. अंडर सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी, IS वगैरे आम्ही जायचे, मंत्र्यांकडे आम्ही जायचे. 10 वर्ष लागली परवानगी मिळाला. हे एवढे अडचणीचे मुद्दे आहेत. पुढे MMB महाराष्ट्र सागरी मंडळ 28/7/2016. मेरीटाईम बोर्ड 2016, त्याच्यामध्ये आपला एक नायगावचा कार्यकर्ता, तो लागलेला कामाला मेरीटाईमची परमिशन आणण्यासाठी. IWAI म्हणजे भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण 15/2/2017. 17 परवानगीसाठी किती वर्ष लागले? 10 वर्ष लागले. 100 कोटीचं काम होत होते. 100 कोटीचं काम होत होते. ह्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे सॉल्ट पॅन सेंट्रल गव्हर्नमेंट चालते.
MCGM स्टेट आणि सेंट्रल दोघांची परवानगीला. खासदार कुठे होते 35 वर्ष? आले आले घोषणा देत आमची बरीचशी लोक ट्रॅफिकमध्ये अडकलेली आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आमदाराला तेवढं पण ओळखत नाही. ते कोणीतरी मागे थोडस घोषणा वगैरे कमी करायला सांगा जरा. हेलो हेलो हेलो, शांति से प्लीज. विषय काय आहे, जर आपला खासदार हक्काचा असता, जसं लोकल ट्रेन आपण ठाणूपर्यंत नेली, बळीराम जाधव आपले खासदार होते, लोकल ट्रेन नेली, पाईप गॅस, काल काय रस्ता फुटला पाईप गॅस याच्यामुळे, कुठेतरी मी व्हिडिओवर बघितलं. पाईप गॅस आणला कोणी तर बळीराम जाधव असता आपला खासदार. ते 10 वर्षाचं 2 वर्षात निघाली असती परवानगी. 10 वर्ष लागलीच नाही पाहिजे याला. आजचं एस्टिमेट, अच्छा विटागृहाला 32 कोटी भरायचे, हे कालची लाईन, कालची ओळी, हे भरण्यासाठी आम्ही आदेश दिलेले आहेत. वजा करा ते पैसे भरायला. हे शासनाचं पत्र आहे, आमचं नाही. त्याच्यानंतर पत्र होतं 9/7/2024. मागणी काय केलंय, तुम्ही ह्या सगळ्या परवानग्या घ्यायला 10 वर्ष लावली. आता मेट्रोची मागणी आम्ही केलेली आहे, ती मेट्रो परत तुम्ही 10 वर्ष लावतील. ह्याच सगळ्या सॉल्ट बॅन पासून, CRZ पासून, MCGM पासून सगळ्यासाठी तुम्ही परत 10 वर्ष लावतील. आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे मागणी काय केली की त्याच ब्रिजमध्ये मेट्रो वरतून डबल डेकर, खालतून ब्रिज जाईल, वरतून मेट्रो जाईल. नाहीतर परत या सगळ्या परवानग्या मागायला लागल्या. त्याच्यासाठी पण त्या लोकांनी प्रस्ताव रेडी केला. रोड कम मेट्रोचा ब्रिज हायलाइट केले. हे शासनाचं पत्र आहे, हे आमचं पत्र नाही. वारंवार का सांगतोय, काही लोक उठतील, ही सगळी फाईल तुम्हाला देतो. शासनाचं पत्र आहे, माझं पत्र नाही. हे आमचे पत्र. आता तुम्ही सांगितलं आमचे पत्र काय क्रेडिट तुम्ही प्रिंट मारली असेल का? माहीत कुठला जरा ह्याची पण कॉपी देतो. रिमार्क किती अधिकाऱ्याचे आहेत, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, कन्सर्न डिपार्टमेंट, किती अधिकाऱ्याचे रिमार्क आहेत. फक्त काय पत्र दिलं, कुठल्याही मंत्रीला पत्र दिलं का ते काहीतरी लिहितात, मध्ये डब्यात टाकायचं असेल तर वेगळी उडी मारतात, आणि खरोखर काम करायचं असेल तर वेगळा काहीतरी रिमार्क लिहिला. डब्यात टाकणाऱ्या पत्रावर अधिकाराचं रिमार्क. जे काम करून घ्यायचे आहे त्या पत्रांवर अधिकाऱ्यांचे, म्हणजे अंडरटेकर असेल, डेस्क ऑफिसर असेल, सेक्रेटरी असतील, डेप्युटी सेक्रेटरी असतील, यांचे रिमार्क असतात. कारण की ते 5 टेबल फाईल, हे सगळ्या पत्रांची कॉपी देतो. हे डब्यात टाकणारे पत्र नाहीये, हे टेबल टू टेबल आम्ही अधिकाऱ्यांबरोबर फॉलोअप केलेले आणि त्याच्यावर रिमार्क मारून घेतलेले पत्र. नितीन ठाकूर, हितेंद्र ठाकूर, राजेश पाटील, सगळे रिमार्क मारलेले पत्र. प्रत्येक पत्रावर काय दिलं वाचायचं आहे, पढू एक लाईन पढो. हे नीचे का जो रिमार्क आया ना IAS ऑफिसर ने, मुख्य रस्त्यावर वारंवार खड्डे पडत असल्याने, नहीं वो रिमार्क, वो हमारा लेटर है, नीचे का रिमार्क नहीं, अरे हाँ वो फॉर दिस एरिया SE/CE is Sri Angare sir, please put into the. मी वाचतो. मुख्यमंत्री साहेबांनी रिमार्क दिले म्हणजे काम झालं तसं होत नाही.
प्रत्येक टेबलवर आम्ही फिरून त्या अधिकाऱ्याचं रिमार्क काय आहे फॉर दिस एरिया SCC श्री सो अँड सो नाव अधिकाऱ्यांचा प्लीज पुट विथ बरोबर आहे इंग्लिश थोडासा अडचणीचा वाटायचा काय ड्रॉइंग समजलं मला. ड्रॉइंग म्हणजे काय त्या रस्त्याची मागणी केली आहे त्याचं DPR बनवून त्याचे ड्रॉइंग इमिजिएटली सबमिट करा. तो रस्ता आपल्याला पुढे घ्यायचा आहे. हे पत्र आमचे आहे पण रिमार्क अधिकाऱ्यांचे आहेत IAS ऑफिसरचे आहेत मुख्यमंत्रीचे रिमार्क. आता इथल्या लोकप्रतिनिधी सांगावं की मुख्यमंत्रीचे खोटे रिमार्क आहेत किंवा अधिकाऱ्यांचे खोटे रिमार्क आहेत. पत्र ठीक आहे आमचं खोटं असू शकते तुम्ही सांगा की हे सगळे रिमार्क आहेत ते खोटे घेतले आहेत ते आमच्या ऑफिसमध्ये गोल 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 काहीतरी लिहिलेलं आहे आणि जे मुख्यमंत्री साहेबांचे आणि अधिकाऱ्यांचेच आहेत ते सगळे खोटे आहेत. आमची काहीच हरकत नाही आहे का ताकद सांगायची. असे अनेक पत्र चूक एकच काय रील नाही बघ चूक एकच आणि हे फक्त गेल्या 5 वर्षाचे रस्त्यांची पत्र आहे. फक्त गेल्या 5 वर्षाची 35 वर्षाचे काढू सगळे पत्र फक्त 5 वर्षाचे पत्र आहे ते आणि ते पण फक्त रस्त्याचे. आज रस्ता विषय म्हणून हे त्याचं आहे. त्यानंतर एकही रस्ता झाला नाही असं कुठल्या तरी प्रतिनिधींनी रील मधून लोकांपर्यंत माहिती पोचली पाहिजे म्हणून रील बनवली. रील कुठे बनवली ते पाठी काहीतरी बोर्डवर मी बॅनरवर नाव बघितलं मला कोणीतरी दाखवले रायगडवरून बनवली. आपला मतदारसंघ इथला आहे हो. रायगडला जाऊन तुम्ही वसईची रील बनवतात आणि ते ठिकाण पण काहीतरी दिलंय खालती माणगाव होतं ना. मला तुमच्यातच कोणीतरी दाखवलं. मी तर सोशल मीडियावर अजिबात बघत नाही ना काय हे नाही. आपण लोकातले माणगावला बसून तुम्ही सांगतात की 2014 नंतर एकही रस्ता वसई तालुक्यामध्ये बनला नाही. पुढे राजा नव्हते माडा रोड जे सोपारा वगैरे वाले पण उभी आहे पुढे जा ना थोडासा. 2014 नंतरच झाला तो का 14च्या आधी होता काय तुम्हाला काय माहिती. म्हणजे महापालिकेला अधिकारी मला बोलतात की अमुक लोकप्रतिनिधी आठवड्यातून 2 दिवस महापालिकेला येतात आणि दिवसभर मीटिंग घेतात आणि अमुक लोकप्रतिनिधी दुसरे 2 दिवस महापालिकेला येतात आणि मीटिंग घेतात. आढावा बैठक वाटून घेतलं बरोबर आहे. आढावा बैठक विरोध चांगला अडचणीचा काय हो साहेब दिवसभर आमच्या अख्ख्या स्टाफला बसून ठेवतात आम्ही काम कधी करायचं. म्हणजे 4 दिवस तुम्ही अख्ख्या महापालिकेची सगळ्या अधिकाऱ्यांना अख्खा दिवस बसवून ठेवतात तिकडे. ज्या डिपार्टमेंटचं जे काम आहे त्यांना बसवा ना बाकीच्यांना काम करून द्या. म्हणजे तुम्ही गुळगुळीत रस्ते आहेत तो MMRD काँक्रीटचे रस्ते करणार आहेत. आपण फटाके फोडायला आले काय निचेल ना मोबाईल विषय काय अधिक आणि कंटाळायला लागले त्या लोकांना ते आम्हाला फुकटचं बसवून ठेवतात. आमचा विषय नाही काय नाही दिवस बसून ठेवतात. पूर्ण फ्रेम मध्ये काम बाबा आणि कामणचा रस्ता 70% काम झालेला आहे. आज मीडियावाले जाऊन बघायचं 2014च्या नंतरचा रस्ता. खार्डी कोशिंबेर 2014 नंतरचा रस्ता तो कॉन्क्रीटचा गेला का कारण की तो वारंवार तुटायचा. मनवेलपाडा ते हिलपार्क ते RJ ते TP वसई ईस्ट वेस्ट ब्रिज 2014 नंतर झालाय. जो नवीन वसईचा ईस्ट वेस्ट ब्रिज झालाय. नायगावचा ईस्ट वेस्ट ब्रिज 108 कोटी ती माहिती चुकीची आहे. एस्टिमेट 108 कोटी होतं त्याच्यापेक्षा जास्ती लागले MMRDला. त्याच्या व्यतिरिक्त हे जे डेव्हलपर बिल्डर लेआउट करतात
जसं ग्लोबल सिटी आणि एचडीएल मध्ये जे सगळे रस्ते झाले आहेत ते 2014 नंतरचे झाले आहेत, पण ते बिल्डरनी केलेले आहेत म्हणून ते महापालिकेच्या खर्चामध्ये येत नाही. तुम्ही सांगा हो की ते रस्ते नाही झाले आहेत. सन सिटी चुलना रोडची जी हाईट वाढवली 2014 नंतरची, अशी अनेक लिस्ट आहेत. त्याचं फक्त मुख्य रस्त्यांची मी बोलतोय. बोलायला गेलो तर अख्खा दिवस जाईल. गल्ली गल्ली मधले जर रस्ते बोलायला गेलो तर अख्खा दिवस जाईल. कुठे पेवरनी केले आहेत, कुठे कॉन्क्रीटचे केले आहेत, कुठे तांब्याचे केलेले आहेत. फक्त मुख्य रस्ते बोलले. तुम्ही सांगा हे सगळी खोटी माहिती आहे किंवा कबूल करा की तुम्ही लोकांना खोटं बोलता. एक तर सांगा की आम्ही माहिती देतोय ती खोटी माहिती आहे किंवा कबूल करा की तुम्ही लोकांना मूर्ख बनवा. मला एक कोणीतरी पत्रकारांनी सांगितलं जाऊन द्या ते कुठल्या भावाने कोणाचं टेंडर घेतलं त्याच्यामध्ये मी पडत नाही, मला त्याच्यात इंटरेस्ट पण नाही. द्यावं त्याच्याबद्दल पण माझं काही ऑब्जेक्शन नाहीये. चांगलं काम करावं, कुठल्याही लोकप्रतिनिधीचा भाव बसून द्या, मला त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये. द्यावं ना. माझी फक्त अडचण एकच आहे, बाहेर त्यांना घुसून देऊ नका. आपले जे स्थानिक लोक आहेत त्यांनी कामं करा आणि कुठल्याही पक्षाच्या लोकांना. कुठल्या तरी पत्रकारांनी मला सांगितलेलं की मॅडमनी अपॉइंटमेंट घेतली मुख्यमंत्री साहेबांची आणि मुख्यमंत्री साहेबांनी पण आम्हाला मदत केलेली आहे. वेगवेगळे जे मी बोललो 12 ब्रिजेस असतील, शहराच्या अंतर्गत 5 रेल्वेवरचे ब्रिजेस असतील, हे सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचे जे शक्यत होतं त्या लोकांनी आपल्याला मदत केली आणि हे सगळं रेकॉर्डवर. मला कोणतरी पत्रकार बोलला की बसेचे लोकप्रतिनिधी मॅडमनी मुख्यमंत्री साहेबांची अपॉइंटमेंट घेतली, त्यांची भेट घेतली, त्यांना पत्र दिलं वसई तालुक्याच्या खड्ड्यांसाठी, खड्ड्यांवर चर्चा झाली आणि मुख्यमंत्री साहेबांनी आयुक्त साहेबांना फोन लावला आणि त्वरित खड्डे भरण्यासाठी आदेश दिले. मुख्यमंत्री साहेबांचे मी नेहमीच आभारी आहे. ही कामं आम्ही फोनवर करायचे ना काका कालपर्यंत. अधिकाऱ्याला फोन लावायचे आणि सांगायचे अमुक अमुक गेल्याला खड्ड्यात करून टाका, कशाला लोकांना त्रास. नगरसेवक नाही तुम्ही, 6 वर्ष झाले माझी झाले आणि विसरू नका. तुम्ही 6 वर्षापासून माझी नगरसेवक झालेले आहे ते विसरू नका. तरी लोकांना एक अभिमान काय, तरी लोकांना वाटते की महापालिकामध्ये आपणच बसलेले आहे. हा भरोसा, हा कॉन्फिडन्स लोकांमध्ये असणार. महापौर साहेब, प्रभाग समिती चेअरमॅन, राजू काकापासून हे सगळे माझे झाले 6 वर्ष. लोकांना माहिती आहे का 6 वर्षापासून कोणच नाही महापालिकेला, प्रशासक बसलाय. ही कामं फोनवर व्हायची आपली. आता खड्ड्यांसाठी जर आपण मुख्यमंत्रीची अपॉइंटमेंट घेऊन वाट बघायला लागले तर मग बघायलाच नको ना. मुख्यमंत्री की वेट करे थे उनकी रिक्वेस्ट भगवान को मालूम. आपल्या चर्चा नको. दुसरं, आम्ही फक्त बारकीसारखी कामं घेऊन लोकनेते इतर टाकून आले आहेत. तालुक्याचे खड्डे बुजवण्यासाठी आणि सीएम साहेबांनी आयुक्त साहेबांना फोन लावला आणि इमिडिएटली खड्डे बुजवायला सांगितलं. पण ही कामं तर आमचे नगरसेवक फोनवर करायचे, त्यासाठी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली नाही. मुख्यमंत्र्यांची भेट आम्ही कुठल्या गोष्टीसाठी घ्यायचे, 46,000 कोटीचा सिलिंग झाला पाहिजे मिळाल्यापर्यंत, त्यासाठी आम्ही घ्यायचो. मल्टी मॉडल कॉरिडॉर जो अलिबाग पासून नायगाव पर्यंत आहे, 40-50,000 करोडचा, आम्ही मुख्यमंत्री साहेबांची भेट त्यासाठी घ्यायची. हजारो कोटीची मेट्रो जी आहे ती आपल्याकडे आली पाहिजे, आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट त्यासाठी घ्यायची. खड्ड्याची कामं हे माझे नगरसेवक फोनवर करतात. कार्यकर्ता फोनवर करतो.
त्याच्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना त्रास कशाला द्यायचा? तुम्ही मागणी करा ना. हे जी आम्ही सगळी केलेली कामं आहे टेंडर प्रोसेस पर्यंत पोहोचलंय. टेंडर प्रोसेस पर्यंत पोहोचलंय. करून घ्या आणि उद्घाटन पण तुम्हीच करा. त्याच्यामध्ये पण आम्हाला पडायचं. उद्घाटन पण तुम्हीच करा. त्याच्यामध्ये पण आम्हाला पडायचं नाही. आपल्याला काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. रील बनवण्यामध्ये असे बरेच वेगवेगळे मुद्दे बोलण्यासारखे आहेत. आज फक्त विषय रोडचा म्हणून तेवढेच बोलतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आले त्याच्यावरूनच दिसते की आपल्या सामान्य माणसाला, सामान्य जनतेला किती त्रास चालू आहे. लोक मरत चालले आहेत, कोण कोमामध्ये आहे, पत्रकारांपैकी एकाचा पाय तुटलेला आहे, अँब्युलन्स वाले इकडे उपस्थित आहेत, रिक्षावाले उपस्थित आहेत, स्कूल बसवाले इकडे उपस्थित आहेत. विद्यार्थी टाइमेत पोहोचू शकत नाही, पेशंट हॉस्पिटलला जाऊ शकत नाही, रिक्षावाले जे फेरे कमी झाल्यात कारण की जिकडे 10 मिनिटं लागायचे तिकडे आज 1 तास लागत चाललेलं आहे. 100 दिवसामध्ये ट्रॅफिक कमी होणार होती. कुठे गेली ती ट्रॅफिक कमी? तो वसईचा ब्रिज, आपला विरार नारंगीचा ब्रिज, PWDचा महिनाभरामध्ये झाला पाहिजे असं व्हिडिओ काढलाय फोनवर, इंस्टाग्रामवर का कशावर तरी मला दाखवलं कोणी कधी. समोर कोणाबरोबर फोनवर बोलतात माहिती नाही, पण लोकप्रतिनिधी बोलतात 1 महिन्यामध्ये हा ब्रिज झाला पाहिजे. आनंद आहे, झालाच पाहिजे. झाले ना 10 महिने, झाले ना 10 महिने. कधी होणार आहे तो PWDचा ब्रिज? मंत्री तुमचेच आहे, तो काय महापालिकेचा ब्रिज नाही आहे. लागा जरा पाठी PWDच्या आणि करून घ्या तो. महिन्याचे 10 महिने झाले. एवढंच बोलतो. आपल्या सगळ्यांनाच पत्रकारांना ही सगळी माहिती पुरवली जाईल ज्याला ज्याला पाहिजे असेल. आणि माझं एकच चॅलेंज आहे, त्यांनी काय केलंय ते सांगावं, त्यांनी काय केलं हे सांगावं. आपण काय केलं ते सगळ्यांनाच माहिती. माझं एकच चॅलेंज आहे, दोन्ही लोकप्रतिनिधी आम्हाला सांगायचं आम्ही कुठे यायचं, आणि आम्ही यायचं पण करत नाही. आमचे महापौर, नगरसेवक, कार्यकर्ता एका स्टेजवर तुमचे सगळ्यांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न, 35 वर्षात काय केलंय ना, आहे का हिंमत एका स्टेजवर बसायची? प्रत्येक इलेक्शनला तर आपण ओपन चॅलेंज पप्पा पण देतात, वर्षानुवर्ष देतात. फोटो काढतात फक्त, त्याची हिंमत नाही. खड्ड्यांसाठी मोर्चा का नाही काढले? हो, त्यांचे खासदार, त्यांचे स्थानिक स्वराज्य असेल, खासदार असतील, शिक्षक मतदारसंघ असेल, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी असेल, आपला टीचर्स कॉन्स्टिट्युन्सी, हे सगळे त्यांनी बुजवलेले आहेत. नावं माहिती आहे कोणाला? सर पालकमंत्री आहे, नावं माहिती आहेत तो कोणाला? नाही, स्थानिक स्वराज्याचे कोण, शिक्षक मतदारसंघाचे कोण, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीचे कोण, ही नावं माहिती आहेत तो कोणाला? इथले आमदार आहेत ते. म्हणजे 35 वर्ष तालुकांनी पण नाही केलं हे म्हणणं आहे का त्यांचं? असेल तर जाहीर करावं, एवढंच सांगतो. आता आपल्याला अधिकाऱ्यांना विनंती, खालती यावं. अधिकारी येतील खालती. आपल्यापैकी कोणाला काय प्रश्न आहेत का? मीडिया सगळीकडे जमलेले आहेत. आयुक्त साहेबांनी रजा टाकलेली, संडे सुट्टी है, मला माहिती है. एक मिनट, मैं सिर्फ इंफॉर्मेशन दे रहा हूँ कि आयुक्त साहब के घर में शादी है इसलिए वो आ नहीं पाए. बाकी उनके नीचे के AMC DMC जिले के सारे अधिकारी आज संडे होते हुए भी हमारे विनंती को मान लेके उपलब्ध है. और ये विषय प्रमुख आज निवेदन दे रहे, उसके ऊपर स्पेशल मीटिंग भी हम लगाने हैं. हाँ, विचारा. सर, आपने कहा कि 14 साल में विरोधी पक्ष, एक मिनट, इसके ऊपर निवेदन करते हैं, निवेदन देंगे. नहीं, निरंतर बहुत महत्वपूर्ण मुद्दा है. विधायक जी को पूछो, राम नाईक इनके पार्टी से थे, विष्णु सवरा
सोपारा के जो आमदार थे, सोपारा के, मैं क्या बोल रहा हूँ, जो आचोला है, जो एसटी स्टैंड है सोपारा का, इधर के जो एमएलए थे विष्णु चावरा जी इस पार्टी से थे। मालूम है क्या आपको कि वो इधर एमएलए थे? मालूम है? हाँ, तो वो भी अभी स्वर्गवासी है। बाद में वनगा साहब एमपी थे, रामभाऊ नाईक एमपी थे। मोड़ा कुंगा मालूम है आपको? नहीं ना? तो पहले शिक्षक मतदार संघ में कौन था? ग्रेजुएट कॉन्स्टिट्यूंसी में कौन था? ये भी इंक्वायरी करो, जरा वो इंक्वायरी करो, बाद में मेरे को क्वेश्चन पूछो। क्योंकि 35 साल आप पूछ रहे हो, आपकी उम्र भी 35 नहीं लगी। सर 35 साल का जो वो लोग आप पर आरोप कर रहे हैं कि 35 साल में कोई काम नहीं तो हुआ। मैंने जवाब दिया ना, कि नाम लिए, नाम गिनाओ क्या अभी? और सर जरूर गिनाइए आप, आपका दाव करे, नाम गिनाओ क्या? दाव करे जरूर गिनाइए, जरूर अभी गिनाइए। के जो बाली दाव करे, मतलब क्या निरंजन दाव करे? म्यूनसिपालिटी से अस्पताल का मुद्दा जो था वो रह गया था कहीं ना कहीं, अस्पताल का मुद्दा रह गया था। एक मिनिट, माझी सगळ्यांना विनंती राहील, आज का विषय से रोड आएंगे ना, मिलते रहेंगे। सिर्फ रोड, ये सिर्फ रोड के ऊपर अगर कुछ होता रहेगा, डिस्पोजल दिया है, भेटत राहू आपण। आता एक एक मुद्दे आपण काढत राहू आणि पुढची पेशवाट पण अनाउन्स करू आपण। माझा एक प्रश्न आहे, सगळ्यांचे मनपूर्वक आभार। आपण सगळे आता शेवटचा प्रश्न, तुमची एक भीती होती अधिकाऱ्यांवरती, त्यावेळेला हे अधिकारी चांगलं काम करत होते, परंतु ती भीती आता तुम्हाला परत तो दाखवून बोलला हे बरं झालं, आमची भीती होती ती। भीती आता परत बघायला मिळणार का? मिळणार सगळ्यांचे मनपूर्वक आभार। कार्यकर्ते त्या पद्धतीने इकडे जमले, एवढ्या शॉर्ट नोटीसवर कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार। अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार। कामं होतील अशी अपेक्षा करू। अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार, त्यांनी काम करावं। पुढचा मोर्चा एवढा शांततेत नसेल, पुढचा मोर्चा एवढा शांततेत नसेल, एवढंच सांगतो, कामं होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। अन्यथा आमचं ओरिजिनल रूप दाखवायला हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।